हाय गाईस, फायनली मी पुण्याहून येऊन 2 दिवस झालेत. मी ब्लॉग काढला नव्हता, आज काढा ब्लॉगची सुरुवात करतोय घरापासूनच. टाकले ब्लॉग काढतोय आज. युट्यूबवर टाकतो ना. हा थोड्यानं टाकतो. आज आहे ना आपल्या चंडल गँगचा भावी नाही युवाच बोलता येईल ना, लहान आहे तर युवा का हो. युवा अध्यक्ष यशचा बड्डे. थांब एक मिनिट, बड्डे विश करू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यशला. काहीतरी बोल आता याच्यात. काय आलतं तुला ते सांग. काय आलतं तुला इकडं पाय कॅमेऱ्यात पाहू. काय आलतं बरं नाही तुला. आता बरं वाटतं. औषध दिली कप आहे तो एकदम गिल्लास इतका. 3 महिने औषध प्यायची. एक सारं काढेल. अजून डॉक्टरकडे गेलता का. हा एमजो मध्ये गेलता. तो काय असतो ते पुण्याचा जो पार्ट 1चा ब्लॉग होता आपला, त्याच्यामध्ये मी एक्झामला गेलो आणि त्यानंतरचा पार्ट शूटच केला नाही, कारण माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नव्हती आणि मी काढलाच नाही मग पुढचा ब्लॉग. आणि ब्लॉग 2 पार्ट 2 मध्ये डायरेक्ट गार्डनला चालले गेलो. दुसऱ्या दिवशी मॉलला गेलो, मॉलमध्ये पण ब्लॉग काढला नाही. पार्ट 2 मध्ये फक्त काय गार्डनच आहे. तो ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, लिंक टाकतोय डिस्क्रिप्शन मध्ये त्या ब्लॉगची, पण एकदा चेकआउट करतो. पण बसलेलो आम्ही आज. भूताला माहिती तुला युट्यूबवर पाय मग ना काय टाकते युट्यूबवर. आमचं जेवी काही नाही पुढे घालता हो जिंदगी नुसते कामं करायचे का. आता आम्ही चाललोय चौकामध्ये. तुम्ही कुठे येते पागल झाली का. घरी म्हणे पप्पू. नाही चौकात काय भरून जायचं चौकात. आपण काय करतो का लोकांना आलं एकदा चौकाकडे. भैया आज बघितलं काय मग म्हणजे भाऊ पार्टी पार्टी का पार्टी बोलते नक्कीला पण बोलायला माहिती आपण कोणी नाही लावलं. 6 hours later. आता शिष्टू भवन अंकलनी लवकर चाललेले. थोड्यात जाऊन बघू आपण ते पण. अरे आपल्याला क्लिप पाहिजे का. 3 hours later. चौकात काय भेटला नाही. चालू बिल्डिंग आमच्या लाईफ रोड खायचं खायचं गल्लीत जायचं चौकात जायचं परत घरी यायचं. संपला दिवस. उरला सुद्धा टाइममध्ये जिमला जायचं. बॉस चालले घरी बॉस. संकेत पण आलेला आहे आपला संकेत. येऊ दे चालता परत आलो आम्ही घराकडं. हे संकेत आहे आमच्या ग्रुप मधलाच. सांग ना ये इकडे सांग. याची मी इन्स्टा आयडी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. मी इकडे घरी दरबार लागतो त्याची इन्स्टा आयडी आहे. तसं नका त्याला जवळ घ्या. बंद करते मी. बंद कर कशाला बोल. ब्लॉग चालू आहे माझ्या घरी दरबार लागतो सैलानी बाबाचा. त्याची इन्स्टा आयडी आहे सैलानी बाबा दरबार MS20. तर कोणाला काही अडचणी असतील तर काय असेल तर मी त्याच्या अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. तुम्ही सपोर्ट करा आपल्या मित्राला. धन्यवाद.
त्याचं म्हणण्याचा उद्देश काय आहे, त्याची ना सैलानी बाबा दरबार म्हणून एक आयडी बनवली आहे त्यांनी. तो त्या आयडीवरून हेल्प करतो लोकांची. काही प्रॉब्लेम असेल तर कशाची, तुम्ही नक्की व्हिजिट करा त्याच्या प्रोफाईलवर इंस्टाग्रामच्या. मी काय करेल, काय करतो तू सांगितलं इकडे अजून सांगितलं पार्टी आहे आपल्या राजू येते परत. Three hours later. नक्की बरं आला ब्लॉग पण पाहण्यात आली इथं. ये ना आम्हाला काढतो मी. ते एमर्जन्सी मध्ये केले होते, काही नव्हतं. बोर होतंय रे आज. काय करायचं मग तुम्ही पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये, तुम्ही दिवसभर काय करता बोर झाल्यावर. कुठं चाललं नक्की? चला मग जाऊन येऊ कुठतरी. घोडा काढतो का? मी बी काढतो. घोडा माझा मधी त्यामुळे बाहेरचा घोडा काढणार, एक साईडचा. छोटा घोडा आहे. मी बी तुझं एक घोडा काढतो, चक्कर मारायला जाऊ. काय म्हणतो तू दादा याला रियाला? काय म्हणत होता? कोण साडी घालत? पकडतो का दाची दिवस? कोण नवरी घालणार रिया? दाद्या? बोल रे मम्मी बोलतो. दोघांची भांडणं चालू आहे. एक दुसऱ्याला म्हणते नवरी साडी घालून तुला. बाबा पोर आहे. दोघांना भांडण लावून कुठं चालली? तिकडे भांडण करते दोघं जाऊन. भांडण कर रे. आपण जाऊ बस कर रे नका मारू. भांडण घालायचं तरी पप्पी लागली एक दुसऱ्याची. तिथं भांडण चालली माहिती का? तिथं भांडण चालली का? पप्पी घेऊन आम्ही इथं बसलेलो होतो. त्याला पहिले फोन लावून बोलवलं होतं ये म्हणून, तर आला नाही. अरे मी काम आता मी दादाची पप्पी घेऊन आलेलो आहे. काय म्हणला? दादाची पप्पी घेऊन आलेलो आहे. काय तो इथं नाही येतो तिथं उभा आहे. आता तो भेटा ना, त्याची पप्पी घ्यायची होती मला अजून. काय झालं? काय विषय काय चालू आहे? ते आलं दादू आलेलो आहे. विषय काय चालू आहे रे? कटिंगला जायचंय. कटिंगला चला मग कंटेंट भेटेन आपल्याला तिथं. आता मी चाललो आहे मॅडमच्या घरी. मॅडम म्हणजे माझे 10th मध्ये टीचर होते 10thचे. आणि आधी आपला लक्की आहे ना, लक्कीची मावशी. हा काका झोपलेली काय? काय मग बड्डेचा जो आपला यश आहे ना, ज्याचा बड्डे आहे, त्यांची मम्मी आहे यार. त्यांचं ट्युशन चालतं इथं मस्त. Three hours later. चला मग आपण जाऊ आता घरी. एकदम फ्रेश वगैरे होतो मी आणि परत येतो मग थोड्या वेळात.